पालकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. आर-टी प्रवेश प्रक्रिया 2026-27चा आर-टी निकाल जाहीर करण्यात आलेला. हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. यासाठी तुम्हाला आर-टीईच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. सर्वात प्रथम Googleवरती या आणि Googleवरती आल्यानंतर तुम्हाला आर-टी ॲडमिशन असं सर्च करायचं आहे. आर-टी ॲडमिशन असं सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची जी वेबसाईट आहे सरळ 3.0 या पोर्टलवरती यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27. सर्वात प्रथम पाहू शकता पालकांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात पहिली सूचना आहे निवड यादीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत देण्यात आली. तर मित्रांनो, या सर्व ज्या सूचना आहेत ते पालकांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या सर्व सूचना तुम्हाला वाचायच्या आहेत. खाली वेबसाईटला स्क्रोल करा. खाली वेबसाईटला स्क्रोल केल्यानंतर 3 नंबरला तुम्ही पाहू शकता मूळ निवड यादी, सिलेक्टेड यादी. तर इथे सर्वात प्रथम अकॅडमिक इयर 2026-27 असंच ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि खालती राउंडमध्ये सिलेक्शन लिस्ट 1 या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर गो या ऑप्शनवरती क्लिक करा. गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे सिलेक्शन यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सिलेक्शन यादीच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्च हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जर तुमचा नंबर लागलेला असेल तर सिलेक्शन यादीमध्ये इथे नाव दाखवलं जाणार आहे. तर सिलेक्शन यादीमध्ये काय दाखवलं जाणार आहे? तुमचा ॲप्लिकेशन नंबर, नेम, कॅटेगरी, ॲड्रेस, स्टँडर्ड आणि शाळेचं नाव ही सर्व माहिती इथे दाखवली जाणार आहे. मित्रांनो, आता आपण सिलेक्शन लिस्ट पाहिलेली आहे. आता आपल्याला वेटिंग लिस्ट पाहिजे. वेटिंग लिस्ट पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता याच्याच समोर तुम्हाला वेटिंग लिस्टचं ऑप्शन देण्यात आले आहे. याला क्लिक करायचं आहे. अकॅडमिक इयर 2026-27 असं सेम ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर परत इथे टाकायचा आहे सर्चमध्ये. वेटिंग लिस्टमध्ये जर नाव असेल तर सर्व माहिती इथे दाखवली जाणार आहे. सर्वात प्रथम ॲप्लिकेशन नंबर, नाव, कॅटेगरी, ॲड्रेस, स्टँडर्ड आणि इथे पाहू शकता शाळेचं नाव आणि ही सर्व माहिती तुम्ही इथे चेक करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही चेक केलेलं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस जर चेक करायचं असेल तर सर्वात खालती पाहू शकता ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, अर्जाची स्थिती. इथे ॲप्लिकेशन नंबर टाकण्यासाठी ऑप्शन देण्यात आले. सर्वात प्रथम तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्याचं नाव, शाळा आणि प्राधान्य क्रमांक अशी माहिती देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सीट अलॉट झालेले आहेत. ॲडमिशन स्टेटस आणि ॲडमिशन डेट इथे दाखवली जाणार आहे आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचंही इथे ऑप्शन देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, पाहू शकता आर-टीसाठी जे आहेत ते 2,89,286 अर्ज आले होते. त्यापैकी जवळपास 1,05,800 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 86,000 जणांचं आणि जवळपास 86,000 जे विद्यार्थी आहेत ते अजूनही वेटिंगमध्ये आहेत. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून अशा प्रकारे ही सर्व माहिती चेक करू शकता. मित्रांनो, याबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी त्याचं उत्तर नक्कीच देणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.